आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। हडपसर पोलिसांनी महादेवनगर येथील एका दुकानावर छापा टाकून 4 लाख रुपये किमतीचे 510 बनावट पोलो शर्ट जप्त केले। दुकानाचे मालक प्रीतम सुदाम गावडे यांच्यावर बनावट उत्पादने विकल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ग्लोबल लायसनिंगचे अधिकारी मंगेश जगन्नाथ देशमुख यांनी दुकानात बनावट पोलो शर्ट विक्री होत असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुकानावर छापा टाकला आणि बनावट उत्पादने जप्त केली। हडपसर पोलिसांनी प्रीतम सुदाम गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत। PSI सत्यवान गेंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकात कॉन्स्टेबल कांबळे, गोसावी, राऊत, केसकर आणि महामुनी यांचा समावेश होता। रॉयल मेन्स कलेक्शन या दुकानावर छापा टाकला असता त्यात 4,08,000 रुपयांचे 510 शर्ट बनावट असल्याचे दिसून आले। पोलिसांनी ते सर्व जप्त करून पुन्हा गुन्हा दाखल केला आहे। तरी पोलीस हवालदार कांबळे अधिक तपास करत आहेत। बनावट उत्पादने विकणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत। नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा। सबस्क्राईब करा।